नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। टेट 2025 मे महिन्याच्या 24 तारखेला होणार आहे। म्हणजेच आपल्याकडे आजपासून जर बघितलं तर 25 पेक्षा कमी दिवस बाकी आहे। आता आपल्याला त्याचाला उपयोग करून घ्यायचा असेल तर एखादा टॉपिक घेऊन त्याच्यावाले काही प्रश्न सोडवावे लागेल। आज आपण टार्गेट केलेला आहे घड्याळाचा टॉपिक आणि घड्याळावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, म्हणून तुम्हाला इंटरनली सिलेबस सुद्धा माहित असला पाहिजे। त्या इंटरनली सिलेबस मध्ये दोन काट्यांच्या दरम्यान म्हणजे तास काटा आणि मिनिट काट्याच्या दरम्यानचा लहान कोण विचारला जातो मोस्टली। तसा तर मोठाही कोण निघतोय, मात्र मोठा कोण निघाल्यानंतर आपल्याला लहान कोण सुद्धा काढावं लागतं। त्याचाच हा व्हिडिओ आहे। 2 वाजून 50 मिनिटे झाली असताना घड्याळातील तास काटा मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल। आता काय करायचं, 2 म्हणजे हे तास झाले आणि 50 म्हणजे हे काय झाले मिनिटे। सेपरेटली आपल्याला तास आणि मिनिटाच्या वर आपल्याला क्रिएशन करावं लागेल। इथे काय आहे तर 2 आहे, या ठिकाणी काय तर 50 आहे। मित्रांनो, तासाला केव्हाही कंपल्सरी मल्टिपल बाय 30 करायचं असते, हे तुम्हाला माहितच आहे। सो या ठिकाणी मल्टिपल बाय 30 केलं, तोंडी तोंडी करायचं, 30 दोन्ही 60 होते, तुम्हाला माहित आहे। आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी 2-3 पद्धतीने आपण क्रिएशन करू शकतो। फॉर्म्युल्यानुसार जर बघितलं तर 11/2 करावं लागते। म्हणजेच काय करायचं, बे एक बे, इथं आले 25, 25 गुणिले 11 केलं तर 25 एक 25 आणि 25 एक 25 म्हणजे 5 7 आणि 2 275 डिग्री या ठिकाणी झालं। आणि या ठिकाणी किती झालं तर 60 डिग्री झालं। या दोनची जर वजाबाकी केली 275 वजा 60 डिग्री तर मायनस काय तर या ठिकाणी 5, या ठिकाणी 1, बघा या ठिकाणी किती 1 आणि या ठिकाणी 2 म्हणजे 215 डिग्री झाला। तर हा झाला मोठा कोण म्हणजेच आउटरचा कोण तयार झाला। पण ऑप्शन मध्ये तर 215 डिग्री नाही आहे। मग आपण काय करतो, त्याच्यानंतर हे जर समजा 180 डिग्री पेक्षा जास्तचा जर कोण निघाला तर आपण त्याला 360 मधून मायनस करतो, म्हणजे 360 वजा 215 तर आपल्याला प्रॉपर आन्सर काय ते बघा, या ठिकाणी 5 आले, या ठिकाणी किती आले तर 4 आले आणि इथं 1 म्हणजे 145 डिग्री आपल्याला प्रॉपर आन्सर येते। मात्र हा काय आहे, लहान कोण आहे आणि आपल्याला मोस्टली लहानच कोण विचारला जातो। मग आपण इथं 11/2 वापरलं। तुम्ही काय करू शकता दुसऱ्या मेथड नुसार की हे जे 50 आहे 50 गुणिले डायरेक्टली 5.5 करू शकता, किंवा 50 ची 5 पट म्हणजे 250 तुम्ही लिहून घ्यायचे, पुन्हा असा क्रॉस द्यायचा, पुन्हा 250 लिहून घ्यायचे, इथं 0 इथं 5 इथं 7 आणि इथं 2, मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून मागून एका अंकानंतर पॉईंट आपण दिला म्हणजे 275 झाले। मी मात्र हे पण निग्लेक्ट करतो आणि हे पण निग्लेक्ट करतो। मी काय करत असतो ते तुम्ही बरोबर लक्षात घ्या। जर समजा मिनिटाचे आपल्याला जर डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर मी करतोय ते लक्षात घ्या, 50 लिहून घ्यायचे म्हणजे 50 या ठिकाणी असतेच, त्याच्या थेट निम्मे करायचे। काय म्हटलं मी, निम्मे हाफ अर्धे करायचे। या ठिकाणी 25 आले, 25 आल्यानंतर 2 एका इकडे 5 एका इकडे, 2 इकडे आहे 5 एक इकडे आहे, तर त्या 2 आणि 5 ची करायची बेरीज, म्हणजे इथला अंक आणि इकडचा अंक जे 2 अंक असतात ना त्याची करायची बेरीज। ती बेरीज किती येते 7, बरोबर 7 मदत लिहायची। डायरेक्ट थेट आपण किती काढले 275 काढले। एवढं क्रिएशन करण्याची या ठिकाणी काहीच गरज नाही। 275 काढले म्हणजेच तुम्ही डायरेक्टली व्हिज्युअली आन्सर काढू शकता। इथं 2 म्हटलं की 30 म्हटलं तर डायरेक्टच आन्सर निघते 60 आणि या ठिकाणी 50 म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये काय तर असं इमॅजिन करायचं की 50 म्हणजे 25, 25 म्हणजेच काय 2 आणि 5 7 म्हणजे 275, 275 मधून 60 काढ रे बाबा, 275 मधून 60 काढले की 215 आणि 215 हे 360 मधून मायनस कर तर प्रॉपर आन्सर येते 145। इट्स अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। चला चेक करूया। हा प्रश्न थोडा कठीण होता, मात्र यावरचे काही प्रश्न जे आहे ना मी सांगतो त्या पद्धतीने काढले तर तुम्ही व्हिज्युअली आन्सर 10 सेकंद मध्ये देऊ शकता। सेकंड क्वेश्चन आपण घेणार आहोत। 3 वाजून 42 मिनिटे झाली असताना घड्याळातील तास काटा मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल। हा जो 3 आहे तर तुम्ही व्हिज्युअली कसं काढायचं, 3 म्हणजेच 90 झाले, 3 म्हणजेच किती झाले तर 90 झाले, ठीक आहे 90 डिग्री। त्याच्यानंतर 42 चे काय करायचे म्हटलं मी, 11/2 वापरू नका, गुणिले 5.5 पण वापरू नका। मी म्हटलं याच्याले काय करा तर निम्मे करा, निम्मे केले म्हणजेच किती झाले 21। आता 2 ने किती 3 म्हणजेच हे झाले 231, डायरेक्टच 231 निघाले। नाही तर मी तुम्हाला व्हाईस वरचा करून दाखवतो बघा। 42 गुणिले 11/2, बे एक बे, बे 2 4 आणि बे एक बे 21, 21 एक 21 आणि 21 एक 21, 1 3 2 231। एवढं सारं करण्याची काही गरज नाही, डायरेक्टली 231 निघते। आता 231 मधून -90 केल्यानंतर आपला प्रॉपर आन्सर आला मित्रा। या ठिकाणी 1 उरला, या ठिकाणी काय उरला
तर बघा या ठिकाणी किती उरला, तर 1 उरला. आता 13तून 9 3तून 9 जात नाही, 13तून 9 काढावं लागेल, म्हणजे या ठिकाणी 4 आला आणि हातचा 1 दिला तर 1 आला, म्हणजे 141 डिग्री इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईटच आहे. याच पद्धतीने तुम्हाला काढावं लागेल. घड्याळीच्या संदर्भात हर एक प्रश्नाचं तुम्हाला प्रॉपर असे आन्सर मी देणार आहोत. देन या ठिकाणी बघा आला आन्सर. थर्ड क्वेश्चन बघा, 9:38 झाले असताना घड्याळीचे तास काढू मिनिट काढा यामध्ये किती अंशाचा कोण असेल? इट्स अ राईट आन्सर. आता 9 आणि 38, 38 म्हणजे किती रे? तर 19. 19 म्हणजे किती? तर 9 ने किती? 10. आता 9 ने 10 म्हटलं की मग काय करायचं हा एक प्रश्न निर्माण होतो. हा जो 10 मध्ये आलेला आहे याची बेरीज कशी करायची? तर या ठिकाणी काय करायचं की हे बघा अशा वेळेस थोडंसं कॉम्प्लिकेशन येते, त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. आता गुणिले जर समजा 11/2 केले असते, बे एक बे उरला 1 झाले 18 म्हणजे 19 आले. आता या ठिकाणी बघा याचा गुणाकार आणि हे वर्ग पद्धतशीर कसं करायचं. 19 1 19 आणि 19 1 19 9 0 2 209 आले. याचा अर्थ असा होतो की या दोघांची बेरीज न करता फक्त हे जे लास्टचे डिजिट आहे याचीच बेरीज करायची, म्हणजे 209 अशा पद्धतीने येते. डायरेक्ट जर काढायचे असेल तर 38 निम्मे केले 19 झाले. 19 म्हणजेच काय, हे जे 19 आहे 9 ने 10 केले, या दोनची बेरीज 2 केले म्हणजे 209 डायरेक्ट आले. 209. आता इथे किती येणार आहे? 9 वाजून म्हणजे 9 3 27 270. 270 मधून 209 वजा करा, तुमच्याला डायरेक्टली आन्सर निघाला. काय निघणार? 1 हातचा 1 या ठिकाणी 6 म्हणजे 61 डिग्री इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 4th नंबरचे आन्सर मित्र राईट आहे. चला राईटच आहे. चौथा 10 30. 10 30 जर म्हटलं तर मित्र या ठिकाणी 15 घेतले. 15 म्हटलं तर 5 आणि 1 6 म्हणजे 165 झाले. आता याच्यावाला गुणाकार किती होणार आहे? तर याच्यावाला तोडीस याच्यावाला 300 होतो. सो 300 मधून 165 जर काढले तर तुमचा प्रॉपर आन्सर या ठिकाणी आला. या ठिकाणी 5 आहे, हातचाला 1 या ठिकाणी. 10तून 7 गेले, 3 राहिले, हातचाला 1 या ठिकाणी, तर 135 डिग्री येतं मित्र. 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट आहे बघा. 5वा प्रश्न 7 वाजून 10 मिनिटे तोंडी काढू शकता तुम्ही, व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर काढू शकता. या ठिकाणी 10 म्हणजेच लक्षात घ्या 10 म्हणजे 5. 5 न लिहिता 0 वाचली याचा. 10 म्हणजेच काय 5 अर्धे केले, थोडेसे दूर लिहिले की मग 0 5 5 झाले 55. सो हे 55 झाले आणि देन मग इथं तोंडीच करता तुम्ही. 7 3 21 म्हणजे 210. 210 मधून 55 मायनस करा, तोंडी काढले तरी चालते. या ठिकाणी 5 हातचाला 1, 11तून 6 गेले 5 राहिले, हातचाला 1 म्हणजे इथं 155 डिग्री इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड ऑप्शन राईट आहे. चला राईट आहे. आता 6वा प्रश्न. त्याआधी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, स्टडी मॅथ हे चॅनल आहे जे टेट साठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. ऑल ऑफ कॉन्सेप्ट मॅथ्स अँड रिझनिंगच्या जर एकंदरीत चॅप्टर जर बघितलं तर 40+ चॅप्टर तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे. त्या 40+ चॅप्टर्सशी रिलेटेड असणाऱ्या ऑल कॉन्सेप्ट मी तुम्हाला या असल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. सो सबस्क्राईब माय चॅनल. स्टडी अप हे ॲप्लिकेशन आहे, ॲप्स आहे क्लासचं, ते तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. त्या ठिकाणी ही 1200 रुपयाची बॅच चालू आहे. 1200 रुपयाची बॅच आहे. रात्री 9 ते 12 ती लाईव्ह असतं. आजपासून ती टोटली कंटिन्यू आहे. सोबतच 1 तासाचं डाऊट सेशन होणार आहे, जे मी 50 प्रश्न तुम्हाला देतोय प्रत्येक कॉन्सेप्टशी रिलेटेड, प्रत्येक चॅप्टरशी रिलेटेड. तर त्याच्यामध्ये जे काही तुमचे प्रश्न चुकले ते प्रश्न डाऊट सेशन मध्ये क्लिअर केले जातात. सो परचेस इट. ओके. गणित आणि बुद्धिमत्तेसाठी ही बॅच आहे. तुम्ही 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता. तिसरी गोष्ट काय, तर या ठिकाणी ओनली टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्हाला 10 पेपर मिळणार आहे. 10 पेपर्स आणि त्याच्यानंतर चॅप्टर वाईज सुद्धा तुम्हाला काही पेपर्स मिळणार आहे. चॅप्टर वाईज टेस्ट मिळणार आहे. ओके. त्या प्रत्येक टेस्ट मध्ये 50 प्रश्न असेल आणि ह्या खूप महत्वाच्या. 10च पेपर का, तर 10 पेपर याच्यासाठी की 2 दिवस आड ते पेपर होतात. 2 दिवस आड पेपर झाल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस पेपर देता, फर्स्ट डेला ज्यावेळेस तुम्ही पेपर देता, तर सेकंड आणि थर्ड डेला मित्रांनो तुम्हाला त्याच्यावर अनालिसिस करावं लागेल. नेमकं आपलं चुकलं काय, आपल्याला ती चूक जर पूर्णत्वास न्यायची असेल, म्हणजे चूक जर आपल्याला नष्ट करायची असेल, तर आपल्याला त्या पेपरमध्ये जे चुकलं त्याच्यासाठी एका संबंधित अशा पुस्तकाशी रिलेटेड असणाऱ्या चॅप्टरवर जावं लागेल. त्याच्यातून ते कॉन्सेप्ट क्लिअर करावं लागेल, जेणेकरून सेकंड पेपरमध्ये
फर्स्ट पेपर नंतर सेकंड पेपरमध्ये तुम्ही जास्त मार्क्स मिळवू शकता. कळलं तुम्हाला? चला, ही तुम्ही परचेस करू शकता. 200 रुपीज फी आहे. 200 रुपीज फीज मध्ये हे सर्व तुम्हाला उपलब्ध होते. तुम्ही 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट, आता 6वा प्रश्न आपण घेऊया. 5:35 झाली असताना घड्याळातील तास काटा मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? या ठिकाणी मित्रांनो 5:35 आहे. नेमकं काय करायचं? या ठिकाणी 5:35 आहे. 30 आले तर आपण काढतोय, 32 आले तर काढतो, 42 आले तर काढणार, 48 मिनिटे आले तर काढणार. म्हणजे मिनिटे जर सम संख्येत जर आले तर आपण काढू शकतो इझिली. मात्र या ठिकाणी मित्रांनो विषम याच्यामध्ये आलेला आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? 2 पद्धती मी तुम्हाला सांगतो. सर्वात सोपं आहे की 5:35 जे आहे तर आधी हे जे मिनिटे आहे याला क्रिएशन करायचं गुणिले 5.5. खूप इझी जातं. गुणिले 5.5 फिक्स करा, कारण की जर इथं विषम संख्येमध्ये मिनिटे असेल तर. आता 5.5 केले की तुम्ही डायरेक्टली आन्सर काढू शकता. 5×5=25, हातचे 2, 5×3=15, 2×17 175 झाले. पुन्हा क्रॉस मारला तर 175 पुन्हा रिपीट करायला लागेल, कारण की गुणिला 5.5 येतात. 5×7=12 हा चालू आहे, इथं 9 आणि 1. आता मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट दिला. 192.5 झाले मित्र. आता 192.5 मिनिटाला गुणिले 5.5 केलं तर डायरेक्टली झालं. मग मित्रांनो डायरेक्टली 192.5 कसे येणार? त्यासाठी सुद्धा हाफची ट्रिक लागते. पण तुम्हाला ते समजलं पाहिजे. मी समजून देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला ते समजलं तर तुम्ही ते वापरा, नाही तर मग डायरेक्टली गुणिले 5.5 करा. आता बघा आपण काय करतो. इथं मोस्टली काही असो समविषम असला तर त्याचा हाफ करायचा. आणि याचा हाफ किती होणार आहे? तर याचा हाफ होणार आहे बघा 17×2 34 आणि 1 म्हणजे 35 म्हणजे 17.5 होणार आहे. याचा हाफ HALF हाफ म्हणजे अर्धा किती झाला? तर 17.5 झाला. हे 5 जे आहे ना थोडेसे दूर लिहायचे. 17.5 हे थोडेसे दूर लिहायचे, कारण की या दोहोंची बेरीज आपल्याला मधात टाका लागते. आता 17×5 किती होते? याचे याचे बेरीज करून आपण मधात टाकतो ना केव्हा. 17×5 झाले 22 झाले. आता 17×5 22 झाल्यानंतर ह्या पॉइंटच्या टू अँड फ्रोला म्हणजे इकडे तिकडे, पॉइंटच्या इकडे तिकडे हे जे आहे ना पॉइंटच्या इकडे तिकडे असणारे अंक किंवा 17×2 किंवा हे 17×2 हे करायचे 19. 17×2 किती झाले? 19. हा 2 जैसे ते लिहायचा ना 5 जैसे ते लिहायचा. फक्त मागून एका अंकानंतर पॉईंट द्यायचा. 192.5 असे निघतात. जर तुम्हाला हे कॉम्प्लिकेटेड वाटलं तर तुम्ही थेट गुणिले 5.5 करा. याच्यात तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला शक्य होणार नाही. प्रॅक्टिस याची पण करा. ठीक आहे. 192.5 आलं. आता गुणिले काय करायला लागेल? तर या ठिकाणी 30 तर नेहमीच घ्यावं लागते. तर 150 येतात या ठिकाणी. सो 150 मायनस केले की तुमचं डायरेक्टली राईट आन्सर येते. या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 4 म्हणजे 42.5 हे राईट आन्सर आलं मित्रा. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला राईट आहे. 7वा प्रश्न. 4:45 झाले असताना घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होणार आहे? मित्रांनो खूप इझी आहे. 4:45 आपण म्हटलं 4:45 मी तुम्हाला डायरेक्टली काढून दाखवतो. आता बघा 45 म्हटलं तर 22.5 झाले की नाही. 22×2 = 44 म्हणजे 22.5 थोडेसे दूर लिहायचे. आता 22 ने 5 किती झाले मित्रा? या दोनची बेरीज केली तर 27 झाले. आता 27 झाल्यानंतर या पॉइंटचा हा एक अंक आणि हे 2 असे करून आपल्याला ते किती होणार आहे? 24 होणार. आणि हे 7-5 त्याला अटॅच केले की इथं आपण पॉइंट येणार. 247.5 झाले. जर तुम्हाला हे नाही जमलं तर तुम्हाला मी काय सांगितलं की 45 गुणिले 5.5 कर. 5×5=25 2 5×5=22 म्हणजे 225 आणि इथं 225 केले तर 5×7 4 आणि 2 200 आणि इथं पॉइंट 247.5 247.2 याने निघालं. आता आपलं काम काय की हे जे गुणिले 30 आहे तर 4×3 = 12 120 त्याच्यातून वजा केले की डायरेक्टली आपलं राईट आन्सर. इथं 7 इथे 2 इथे 1 127.5 डिग्री हा 4:45 इनर कोन म्हणजेच लहान कोन होतो तयार. ठीक आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला 8वा प्रश्न बघा. 7:25 झालेले असताना तुम्हाला माहितच आहे 2 काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? 7:25 मित्रांनो 7 आपण घेतले आणि 25 घेतले. मी थेट तुम्हाला गुणाकार म्हणजेच डायरेक्टली याचं करून दाखवतो. याचे निम्मे जर घेतले तर 12.5 येते. 5 जरा दूर लिहायचे. 12 आणि 5 किती मित्रा? तर 17. आता 17 केल्यानंतर हे किती झाले? तर 13.
1375 मागून एका अंकानंतर पॉईंट द्यायचा. 137.5 झाले. जर नाही हे तुम्हाला जमलं तर तुम्ही काय करता, 2.5 गुणिले 5 25 गुणिले 5.5 25 5 सव्वाशे आणि देन 25 5 सव्वाशे. या ठिकाणी 5 7 3 1 इथे पॉईंट दिला. 137.2 याने निघालं. आता गुणिले या ठिकाणी काय करायला लागेल, तर या ठिकाणी 30 करायला लागेल. तोंडी तोंडी करायचं. 7 3 21 म्हणजे 210. सो 210 इथे शून्य केला. 137.5 वजा केले तर या ठिकाणी 5 राहते. हात चावले 1 या ठिकाणी दिला. 10 तून 8 गेले तर 2 राहिले. हात चावले 1 या ठिकाणी दिला. 11 तून 4 गेले तर 7 राहिले. तर या ठिकाणी येते 72.5 डिग्री. 72.5 डिग्री इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला चेक करूया, राईटच आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. 10 वाजून 15 मिनिटे झालेले असताना तास आणि मिनिट काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. 10 15 आपण लिहून घेतले. 10 15. आता या ठिकाणी गुणिले 5.5 जर घेतले तर 15 5 75. या ठिकाणी 15 5 75 म्हणजे 5 7 5 12 हात चावला 1 म्हणजे 82.5 येतात. जर तुम्हाला वाटलं की मी सांगितलेल्या ट्रिक्स नुसार काढायचे तर 15चे निम्मे किती होते, तर 7.5 होते. 5 जरा दूर लिहायचा आणि 7 आणि 5 किती झाले तर 12. 12 मध्ये लिहिल्यानंतर हा 7 आणि 1 8 होतो म्हणजे 82.5 असे येतात. आता इथं आपण मागून एका अंकानंतर पॉईंट द्यायचा. देन हा जो या ठिकाणी आहे 30 म्हणजे या ठिकाणी होता 300. सो 300 मधून 82.5 तुम्ही वजा करा. मग थोडंसं क्रिएशन याच्यावर करायला लागते. 300 वजा 82.5 वजा बाकी केल्यानंतर या ठिकाणी 5 उरतात. हात चावला 1 या ठिकाणी येतो. 10 तून 2 गेले. हात इथे येतो तर 7 राहतात. बरोबर ना, 7 राहतात. हातचे 1 या ठिकाणी दिल्यानंतर 10 तून 9 गेले 1 राहिला. हातचा 1 या ठिकाणी दिला तर 217.5 झाले. 217.5 हे 180 डिग्री पेक्षा मोठे आहेत. मग आपल्याला त्याच्यावर थोडंसं क्रिएशन करावं लागेल. सो या ठिकाणी जर बघितलं तर 300 काय केलं 360 मधून आपल्याला 217.5 वजा करावं लागेल. या ठिकाणी 5 हातचा 1 10 तून 8 गेले तर 2 राहिले. हातचा 1 या ठिकाणी 4 आणि इथे 1 म्हणजे 142.5 असं राईट आन्सर येते मित्रा. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईटच आहे. इट्स अ लास्ट क्वेश्चन. 10 प्रश्न आपण घेऊ. 10 प्रश्नामध्ये तुमची कोणती तरी कॉन्सेप्ट क्लिअरच होणार आहे. सो असे बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासाठी सेंड करणार आहोत. तुमचं काम एकच, तुम्हाला जर आवडत असेल ना व्हिडिओ तर तुम्ही लाईक करा आणि तुम्हाला जर खरंच आवडत असेल ना तर तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला वाटत असेल की आपलं या चॅनलमुळे काहीतरी भलं होऊ शकते, 2-4 मार्क जास्त मिळू शकते, तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. स्टडी मॅथ. आता 11 वाजून 55 मिनिटे. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. मित्रांनो 55 आहे. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला काढून दाखवतो. आता याचे निम्मे आपल्याला करता आले पाहिजे. 27 2 54 होते म्हणजे 27.5. 27.5 असे दूर लिहिले. आता 27 ला 5 32 बरोबर इथं आपण टाकले तर आपल्याला याची बेरीज कशी करावं लागेल, तर सरळ सरळ या ठिकाणी किती झाले तर याची बेरीज होते 30. सो या ठिकाणी 30 2 5 म्हणजे डायरेक्टली 302.5 झाले. व्हेरीफाय करून बघू. मात्र या ठिकाणी बघा आपण काय करत असतो जनरली, हे तर मी तुम्हाला सांगितलं असं डायरेक्टली काळाचा हाफ करून तसं क्रिएशन केलं की डायरेक्टली 302.5 झाले. मात्र इथे काय सांगतं की गुणिले 5.5 आपण जनरली करत असतो. 5 5 25 2 5 5 25 2 27 म्हणजे 275. इथं 275 घेतले तर 5 आयला ओके 5 5 7 आणि 5 किती 12. हा चावला 1 या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 1 म्हणजे 302.5 हे पण आले. म्हणजे मी जे काढलं ते पण बरोबर, हे पण बरोबर. आता आपलं काम काय की हे जे 11 आहे ना मित्रा, तर 11 गुणिले 30 म्हणजे किती होणार आहे, तर 11 3 33 म्हणजे 330 झाले. सो 330 मधून आपल्याला हे 302.5 काढावं लागेल. या ठिकाणी 5 हातचावला 1 10 तून 3 गेले 7 राहिले. हातचावला 1 3 तून 1 गेला 2 राहिले म्हणजे 27.5 डिग्री इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, ज्या पद्धतीने मी तुम्हाला ट्रिक्स सांगितले त्याच पद्धतीने तुम्ही काढा. अदरवाइज मिनिटाला गुणिले 5.5 जरी केलं तरी चालतं. 2 प्रकारचे प्रश्न होते. दोन्ही प्रकारच्या प्रश्नाला जर माझी ट्रिक्स वापरली तर व्हिज्युअली आन्सर तुमचा निघू शकते. हे तुम्हाला कळलं. यासारख्या अनेक साऱ्या कॉन्सेप्ट मी तुमच्या 24 मे पासून तर 6 जून पर्यंत होणाऱ्या परीक्षेसाठी पाठवणार आहोत. तुम्ही फक्त अभ्यास करा. मी तुमच्या सोबत आहोत. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.